अनन्या, काय ग, काय झालं? काय नाही अनन्या, काहीतरी झालंय, बोल. आई, आपण एका गोष्टीचा ना विचार नाही करत आहोत. कोणत्या? वेदा अचानक अशी का बोलू लागली, स्पेशली दादा आणि मीरा वहिनीबद्दल. तुला काय म्हणायचंय अनन्या? म्हणजे इतके दिवस वेदा दादाशी खूप चांगलं वागत होती. मग अचानक असं काय झालं की तिला त्याचा एवढा राग येतोय? काहीतरी नक्की झालंय. हे बघ अनन्या, प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी कारण असतंच असं नाहीये. कधी कधी एखाद्या माणसाबद्दल भावना तयार होते की काहीतरी चुकीचं आहे. ठोस कारण नसतं, पण मनाला असं वाटतं की हे खरं आहे आणि तसंच असतं. हां, ऐक ना, आपण नंतर बोलूया का? मला जरा काम आहे. आणि तुला वेदाचा ब्रेकफास्ट पण तयार करायचा असेल ना? हो, नंतर बोलूया आपण. हो. अनन्या अचानक एवढा विचार का करायला लागली? नाही, काहीतरी करावं लागेल. कारण हिच्या विचारांचं जाळं जर का मोठं झालं ना, तर मीच त्यात अडकेन. वेदा, कोणी दिलं तुला हे खायला? का? तुला काय करायचंय? सांग ना वेदा. मी तुला काहीच सांगणार नाही, तू जा इथून. अगं पण वेदा, आत्या, तू हिला जायला सांग. काय झालंय? अहो, मी फक्त विचारते की कोणी खायला दिलं. मी माझ्या स्वतःच्या हाताने दिलं. काही प्रॉब्लेम नाही. ते फक्त तिने खाऊन काही खाऊ द्या तिला. जाते मी. काहीही कर, अनन्या हातून निसटता कामा नये. युद्धातलं महत्वाचं प्याद आहे ती माझ्या कळ्यात आहे मार्जरी. मार्जरी, सगळं आपल्या मनासारखं होतंय, पण तरी काहीतरी सुटल्यासारखं वाटतंय. सुटलंय. काय? रुद्रकेतू. मी त्याला मोक्ष देऊन आलीये. त्याचा आत्मा नाही, त्याचा देह. तुझ्या अंताचा एकमेव धागा विसरलीस. मार्जरी, माझ्याकडनं एवढी मोठी चूक कशी काय झाली? अहो, पण एका कपाटाला पेस्ट कंट्रोल करायला तुम्ही एवढे पैसे काय सांगता? तुम्हाला जास्त नाही वाटत का पैसे हे? मॅडम, आधीच पैसे कमी केलेत आणि आता परत त्यात कमी करायचं म्हटलं ते शक्य होणार नाही मॅडम. असं कसं म्हणताय तुम्ही? एकच कपाट करायचंय ना. काय झालं? वहिनी, अगं कपाटाला वाळवी लागली म्हणून मी पेस्ट कंट्रोल करायला बोलवलंय. पण मला आता असं वाटतंय ना, अख्ख्या घराला पेस्ट कंट्रोल करून घेऊया आपण. नाही काय ना, वाळवी अशी आपल्याला कोपऱ्यातच दिसते, पण आतून ती अख्खं घर पोखरत असते. आणि वेळच्या वेळी थांबवलं नाही ना, तर हे अख्खं घर वाळवीचं होईल आणि आपलं नुकसान, नाही का?
चेटकिणीने या घराला वाळवी लावली आहे आणि वाळवीने अख्खं घर पोखरून निघालंय. बाहेरून सगळं जसं आहे तसंच दिसतंय, पण आतून घर पूर्ण पोकळ झालंय. आणि अंधार नेहमी अशाच पोकळीत आपलं साम्राज्य उभं करतो. करून टाक. कोणालाही इतके दिवस घरात राहू द्यायचं नसतं. काय आहे, गोष्टी वेळेवर आवरल्या नाही ना तर त्या हाताबाहेर जातात. हा फक्त योगायोग नाहीये. काल आजीनेही वाळवीचंच उदाहरण दिलं होतं आणि आज पुन्हा तेच. वाळवी जी बाहेरून दिसत नाही पण आतून घर पोखरत राहते आणि हळूहळू त्या घरावर स्वतःचं साम्राज्य उभं करते. ही चेटकीणही तशीच आहे. तिने या घराला आतून पोखरलंय आणि तिचं विश्व इथेच उभारलंय. म्हणजे या घरातच असं काहीतरी लपलंय का जे अजून कोणाच्याच लक्षात आलेलं नाहीये. मंजिरीने मला घरातच कैद करून ठेवलंय. म्हणजे तिने या घरातच तिचं विश्व निर्माण केलंय का? पण का केलंय तिने असं? आम्हाला तिच्या गुहेबद्दल माहिती झालं म्हणून, पण मग तिने या घरातच तिची गुहा तयार केली असेल का? राधा, बाबा, हा बाबांचा आवाज आहे. राधा, बाबा, 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 बाबा. आय नो मीरा, मंदिरातल्या रुद्रकेतूंचा मृत्यू झालाय ते जरा दुःखद आहे. पण तूच म्हणाली होतीस ना की त्यांचा मृत्यू अटळ आहे. इनफॅक्ट त्यांच्या अस्थींचा आपल्याला एका विधीसाठी वापर करावा लागणार आहे. मग एवढा कसला विचार करतेस तू? की दुसरं काहीतरी कारण ज्याचं तुला इतकं टेन्शन आलंय? नाही, असं काही नाहीये. मीरा, हे बघ, काही असेल तर सांग मला. माझ्यापासून लपवू नकोस काही. त्या रुद्रकेतूच्या अस्थीबद्दल माझ्या कसं लक्षात आलं नाही? कसं विसरू शकते मी? आता त्या मंदिरात मी पुन्हा प्रवेशही करू शकत नाही. नाही, पण अजून सगळं संपलेलं नाहीये. जे ठरवलंय ते पूर्ण करायचंच. ऐका ना, तुम्हाला आपल्या घराबद्दल आणखीन काही माहिती आहे का? म्हणजे आपल्या घरच्या वास्तूविषयी अशी एखादी गोष्ट जी कोणालाच माहित नाहीये. मलाही नाही, म्हणजे तुम्हालाही नाही. असं काय असू शकतं?